मित्रांनो, आमच्या ओळखीचं एक कुटुंब आहे. नवरा बायको, 3 लहान मुली. घरात नवरा एकटाच कमावणारा. गेल्या वर्षी नवऱ्याला कोरोना झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. ज्या बाईने म्हणजे त्याच्या बायकोने कधी एकटीने शहराच्या बाहेर पाऊल ठेवले नाही, तिची पुरती धांदल उडून गेली. आतापर्यंत नवऱ्याने कष्ट करून जेवढे काही पैशांची बचत केली होती ती सगळी हॉस्पिटलमध्ये खर्च झाली. तिला समजत नव्हते की मुलींना सांभाळू, घर चालू का नवऱ्याकडे लक्ष देऊ. शेवटी तो नवरा कसा तरी बरा झाला आणि त्यांनी पुन्हा शून्यातून सुरुवात केली. मित्रांनो, ऐकायला ही गोष्ट जरी भयावह वाटत असली तरी आज ह्या कोरोनाच्या काळात बऱ्याच घरात हीच परिस्थिती आहे आणि वेळ काही कोणावर सांगून येत नाही. त्यामुळे तुमच्या घरात अशी वेळ येऊ द्यायची नसेल, किंवा असं म्हणूया, तुम्ही कष्टाने कमवलेले पैसे हॉस्पिटलमध्ये खर्च होऊ द्यायचे नसतील, तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, त्याचे फायदे काय, तो कुठून विकत घ्यायचा, हे सर्व जाणून घेतलेच पाहिजे. सर्वात आधी बघूया हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण आपल्या गाडीचा इन्शुरन्स करतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या आरोग्याचा इन्शुरन्स करतो त्याला हेल्थ इन्शुरन्स म्हणतात. ज्या प्रकारे गाडीमध्ये काही समस्या उद्भवली की इन्शुरन्स कंपनी तो सर्व खर्च उचलते, त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला काही आजार होतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे लागते तेव्हा तो सर्व खर्च हेल्थ इन्शुरन्स कंपनी उचलते. असं होऊ नये, पण समजा तुमच्या घरातले कोण आजारी पडले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. आज ह्या महागाईच्या जमान्यात हॉस्पिटलचे बिल बघून भल्या भल्यांना घाम फुटतो. अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स आपल्या फायद्याचा ठरतो. तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी पडले, नवरा बायको, आई वडील किंवा मुले, कोणालाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले, अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स असेल तर ती हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुमच्या हॉस्पिटलचा बऱ्यापैकी सर्व खर्च उचलते. मित्रांनो, दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्यामुळे हॉस्पिटलचे चार्जेस सुद्धा वाढत चालले आहे. आज वेळ अशी आहे, साध्या तापामुळे जरी ॲडमिट व्हावे लागले तरी कोणत्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये 10-20 हजाराच्या खाली बिल येणार नाही. आणि आजार मोठा असेल जसे की कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेम, तर त्याचा खर्च मिडल क्लास परिवाराला न परवडणारा आहे. मग अशा वेळेस आपण कष्टाने बचत केलेले पैसे काही दिवसात या हॉस्पिटल खर्चामुळे संपून जातात. त्यामुळे मित्रांनो, आजच्या ह्या काळात प्रत्येकाने आपल्या परिवाराच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्थ इन्शुरन्स काढलाच पाहिजे. आता आपण बघूया हेल्थ इन्शुरन्सचे काय काय फायदे आहेत. सगळ्यात पहिला हेल्थ इन्शुरन्सचा फायदा हा होतो की तुमचे बचत केलेले पैसे वाचतात. दुसरा फायदा म्हणजे आपले उपचार पूर्णपणे कॅशलेस होतात. म्हणजे आपल्याला आपल्या खिशातून 1 रुपया सुद्धा भरावा लागत नाही. जास्त करून हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध असते. तिसरा फायदा हा की तुम्ही लवकर म्हणजे तरुण वयात हेल्थ इन्शुरन्स काढला तर तुम्हाला प्रीमियम कमी पडतो आणि त्यामध्ये बरेच आजार समाविष्ट असतात. चौथा फायदा म्हणजे हॉस्पिटल व्यतिरिक्त मॅटर्निटी, डे केअर ह्या गोष्टी सुद्धा बऱ्याच प्लॅन्समध्ये कव्हर असतात. आता बघूया पॉलिसी बाजारवरून आपण आपल्याला हवा असलेला हेल्थ इन्शुरन्स कसा घ्यायचा. इथे तुम्ही महिन्याला 300 रुपयांपासून हेल्थ इन्शुरन्स विकत घेऊ शकता. पॉलिसी बाजारचे वैशिष्ट्य हे आहे की इथे तुम्ही 250 पेक्षा जास्त प्लॅन्स बघू शकता आणि तुम्हाला योग्य तो प्लॅन निवडू शकता, ज्याच्यामध्ये कोविड-19चे म्हणजे कोरोनाचे सगळे ट्रीटमेंट्स कव्हर केलेले आहेत. याशिवाय इथे तुम्ही कोणताही प्लॅन लगेच विकत घेऊ शकता. इथे कोणत्याही प्रकारच्या मेडिकल्सची गरज लागत नाही. मेडिकल इन्शुरन्सच्या प्रीमियमवर तुम्हाला सेक्शन 80Dच्या अंतर्गत 75,000 पर्यंत टॅक्स बेनिफिट होऊ शकतो. पॉलिसी बाजारवरून इन्शुरन्स घ्यायचा अजून एक फायदा म्हणजे इथे तुम्हाला 100% क्लेम असिस्टंट सपोर्ट मिळतो. त्यांचे क्लेम स्पेशलिस्ट 30 मिनिटात तुमच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात, जे तुम्हाला फास्ट ट्रॅक क्लेम सेटलमेंटसाठी पूर्णपणे मदत करतात. पॉलिसी बाजार तुमच्यासाठी एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त करते,
जो तुमच्या गरजा ओळखून तुमची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मदत करतो. जसे मी सांगितले, इथे तुम्ही 250 पेक्षा जास्त प्लॅन्स बघू शकता आणि ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो जास्त आहे त्या कंपनीचा प्लॅन घेणे तुमच्यासाठी योग्य असते. याशिवाय तुमच्या परिवारामध्ये 90 दिवसांपासून ते 25 वयापर्यंत जे कोणी डिपेंडंट असेल त्यांच्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता. तुमच्याकडे आधीच दुसरा कोणता प्लॅन असेल तर त्याच्यावर तुम्ही टॉपअप किंवा सुपर टॉपअप करू शकता. पॉलिसी बाजार ऑनलाईन पोर्टल असल्यामुळे इथे प्लॅन्सची प्रीमियम कुठल्याही ऑफलाईन एजंटच्या प्रीमियमपेक्षा कमीच असतात. डिस्क्रिप्शनमध्ये मी पॉलिसी बाजारच्या ॲपची आणि वेबसाईटची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्सबद्दल माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.